तर गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आज सकाळी उठलो, त्यानंतर थोडीशी चणे आणि मोठ भिजू टाकली होती रात्रीची, ती खाल्ली आणि सरळ थोडंसं शेअर मार्केटकडे लक्ष दिलं. शेअर मार्केट थोडंसं डाऊन चाललं होतं आज. तर मग तिथूनच सरळ मी घरी निघालो. घरचं काम बघितलं. घर कामाला जायचं होतं चितारोलीमध्ये. आम्ही तसंच निघालो, पण मयंक आमच्या मागे लागला का मी पण येतो, मी पण येतो. मग तिथून त्याला थोडंसं मनवलं. मग आम्ही थोडं भजन केलं घरी. भजन केल्यावर मयंकशी थोडीशी सायकल चालवून त्याला थोडंसं मन हलकं केलं. त्याला सायकल चालवली त्यांनी. मग आम्ही सरळ निघालो चितारोलीकडे. पेट्रोल भरणं मधात. मग आम्हाला बाप्पाचे दर्शन झाले. मग आम्ही सरळ रामझुल्यावरतून थोडीसं हळूहळू हळूहळू रामझुल्यावरून वरती गेलो. मग आम्ही चितारोलीत पोचलो. इथे लहान लहान मस्त छोटे छोटे गणेशजीची मूर्ती बघितल्या. त्यानंतर थोडीशी मस्ती केली. मग एक लहान मुलगा थकलेला दिसला आणि तो या कंडिशनमध्ये बसून होता. आम्ही समोर गेलो. आम्हाला नागपुरातलं सगळ्यात मोठ्या गणेशजीच्या मूर्तीचे दर्शन केले. मग आतमध्ये गेलो. थोडासा डान्स वगैरे केला. मोठ्या मूर्ती बघितल्या. मग विचार केला की भूक लागली आहे, थोडा भेल खाऊन घेतो. भेल खाल्ली आम्ही. मग आम्ही फायनली हर्षच्या घरचे गणेशजी बुक केले. आम्ही आलो घरी. हे गाडी लावली आम्ही. हे आमचा रूम. AC स्टार्ट केली. आता आम्ही सरळ झोपतो. गुड नाईट.